ठिकाणी सादर केलात आणि बरोबर काय काय गोष्टी जे सांगलास अगदी पटण्यासारखे सांगलेले असत. जा पटला तर पटला, बाकी आज तसं काय मोठं असं विषय नाही ह्याचं माका काय बोलणं लागत किंवा माझा ते का, कारण वादेली नाही, वादेली आमची बतावणी होईतच नाही, ह्यो मुख्य विषय आहे. पण सध्याच्या घडी काय परिस्थिती आहे तर जो ज्यांचा कोणता पेटता ती जोडी जास्त चालतात, पण त्याच्यात काय काय असे पण ठरलेले जोडी असतात. आपण पेटवायचा पण बाकी चांगला राहायचा. ही सत्य परिस्थिती सांगते. माझ्या बाबतीत असा झाला होता. मे महिन्याच्या सीझन का आमचे किमान 6 ते 7 बार्य झाले, पण ते सगळे बार्य राजापूर तालुक्यात झाले. एक फक्त अकडे आपल्या देवगड तालुक्यात नाही, 2 बारी होती. तर थंय एक बारी होती. तो एक बुवानी माका सांगल्याने आदल्या दिवशी फोन लावून का की उद्या ना चांगला पेटूया, धुमाकूळ घालूया, आपण बाकी एकत्र मित्रासारखे राहूया, बारी पुढे वाढती मग आपल्या. पण माका तो विषय पटलो नाही, जा सादरीकरण करूचा. कारण काय आज पेटवचा जो विषय असता हय एकदम एकमेकाची इज्जत काढणे, एकमेकाची लायकी काढणे, ह्या भजनाचा साधन वापरू नये यासाठी ह्या मताचं मी असेल. कारण ह्या हरिनामातून ते नको त्या गोष्टी करू नये. एकमेकांसाठी तुम्ही विनोदाची चुटक्या नक्की करा, हसवण्यासाठी बोला ठीक आहे, पण वादविवाद होता कामा नये एवढ्या माका तरी वाटतं. चांगलं आहे ते आपण बोलता त्या म्हणून समोरचा आपल्या काय बोलता या झेलूची ताकद मात्र आपल्या घवी, तेवढा आपण बोलायचा ह्या मताचं मी असे. ठीक आहे, या ठिकाणी गजराच्या माध्यमातून देखील मनोरंजन मी 100% करणार. कारण काय बुवांकाच आपण वारंवार बोला हवा असं विषय नसता. माका जेवढा काय आपला सुचात मी 100% प्रदर्शन करणार. जर काय चुकला तर फक्त सांभाळून घ्यावा, कारण आता आम्ही ज्युनियर तुम्ही सिनियर, म्हणजे मोठे मोठे म्हणजे वयान मोठे वयान, बाकी दाढी बिडी भारी आहे, माका भंगी येतच नाही, ते असा काय तर कळत नाही. या ठिकाणी आमचे परम मित्र मिठबाव वरून आले आहेत, ओंकार मयेकर यांचे देखील मी आभार मानतोय. छत्रपती शिवाजी महाराज बुवांनी बरोबर सांगितलं की महाराजांचे जे आचार विचार होते ना, आज कलियुगामध्ये आपण फक्त काही जण दाढी वाढवणार, हय अर्धचंद्र काढणार, मी शिवबाचा छावा तोंडात बचकाभर मावा, ही परिस्थिती आहे. पण आपण खरोखर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जर आपण आचार विचार जपले तर काहीतरी चांगलं होऊ शकतं. परंतु काय आहे माहिती आहे, आम्ही शेवटी नवोदित कलाकार, आम्ही जर काहीतरी चांगला सांगायला जाऊ ना तर बुवाने सांगितलं तसाच जातं वाक्य, पुढे नको ते टीका आपल्यावरच होतात उलटे. छत्रपती शिवरायांवर एक सादर करतो. हे 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 अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. अरे मग काय गड्या हो, त्यो बसला आहे ना गणी वेडा मांडून लई आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं महाराज, राजानं आता युगत
युगत मांडली युगत मांडली बघ बघ बघा राजांना शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंडित पाडे तिच्या पोटात पंडित जिंकन शिवाचा वत भेटाय तू तो होणार हो आता राजाच्या मनीच कुणाला ठाव अरे खरंच नाही मला फक्त एवढं ठाव की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी राजानं काहीतरी सिद्धीची आता अरे वाटते त्याला राजानं त्याला कसा हरवला कसा पटला कळना त्याला हो अरे कळना त्याला हो मन राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन देव अरे म्हणून सांगतोय अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांचा बुद्धी झाला करा हे लागना पार लागना पार हे शिवरायांचा बुद्धी झाला करा हो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावत परशिष्टाचे समान मानणाऱ्या श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद 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 या ठिकाणी सन्माननीय विलास कदम यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आले मी स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सन्माननीय विश्राम कदम यांच्याकडून देखील हे 101 रुपयाचं असं बहुमोलाचं पारितोषिक आले मी स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय धन्यवाद 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 काय हा बोलण्यासारख्या या ठिकाणी आमचे पकवाज वादक सन्माननीय प्रशांत लोरेकर आणि तबला वादक सन्माननीय शुभम कावले यांना दोघांनाही 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय विलास कदम यांच्याकडून त्यांचे देखील मी आभार मानतोय धन्यवाद 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 काय हा बोलण्याचा विषय कसो काय फार मोठो असो नाही आणि बुवाने सांगितल्याप्रमाणे बुवांचे सुद्धा गजरात तेवढं वेळ देव को म्हणून मी आता जास्त काही वेळ असो घेऊच नाही फक्त बुवांनी काही गोष्टी सांगितल्या अतिशय चांगल्या कारण बाप आपण ज्यावेळी जरा जरा काय नाही का आपल्याला एखादी छोटीशी जखम झाली म्हणा किंवा जरा काय वाईट झाला तर आपण लगेच आईकडे जातो आई आपल्या सगळ्यांका दिसता आपल्यासाठी रडत असता आपल्या सगळ्यांका दिसता आपली काळजी घेता पण आपलं बाप पण कधी दिसत नाही आपलं बाप पण आपल्यासाठी तेवढंच महत्वाचं असतात या ठिकाणी
तशी गाण्यांमध्ये सुद्धा आपण बघली, माझ्या माहितीत तरी आईवर वारंवार गाणी नवीन जुनी येत असतात, परंतु बापावर गाणं सहसा तरी ऐकण्यास येत नाही. एका दुसरं असेल मला माहित नाही, पण माझ्या माहितीत तसा नाही, म्हणून मी एक प्रयत्न केला लिहूचो सादर करतो. जीवनाचा तो आधार त्याचे पांगते महान, जीवनाचा आधार त्याचे पांगते महान, बाप परीसाच रूप. परीस हा लोखंडाला घासला तरी त्या लोखंडाचं सोनं होतं. आपला बाप सुद्धा आपल्या आयुष्यात तसाच आहे. बाप परीसाच रूप, बाप ईश्वरा समान, जीवनाचा तो आधार त्याचे पांगते महान, जीवनाचा तो आधार त्याचे पांगते महान, बाप परीसाच रूप, बाप ईश्वरा समान. ओके, धन्यवाद. त्यानंतर बुवानी, होय आता मित्र, ज्या ठिकाणी शिवाळा क्रिकेट संघ यांकडून हे बहुमूल्याचं 101 रुपयाचं पारितोषिक मी स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्रिकेटमध्ये सुद्धा हे एकापेक्षा एक माहीर, खास करून विशाल कदम, चेतन कदम, भाव भाव. हा, तर बुवानी मागाशी ते खरोखर बापाबद्दल ते चांगलं सांगितलं आणि विनोदाचं पण चुटकं सांगितलंय नाही. त्याच्यात ते काहीतरी यमान काहीतरी महिनोभर दारू घे आणि काय गुटखा, हा गुटखा सिगरेट भारी केल्याने. पण काय आता बघा, चाय जरी पिऊची मगाशी चाय गेली होती, आता सध्या चायचं जमाना सुद्धा काय नाव ठेवली जातं, अमृत तुल्य चहा. अमृत तुल्य खायची असतात ते असतात, पण अमृत तुल्य चहा जास्त खप हो ना. हो, आमच्या तर मागे तसाच झाला. अमृत तुल्य चायचं दुकान खोलल्याबरोबर समोर जे गुटखावाले होते ना ते पण खवाळले. ह्यानं अमृत तुल्य चाय का नाव दिल्याबरोबर चायचं दुकान चालाक लागला, आमचा पण चाला गावा म्हणून त्यांनी बोर्ड करून ठेवल्याने काय, चैतन्य काडी. चैतन्य काडी म्हणजे आम्ही फुकतात ना, चैतन्य काडी. त्यानंतर ह्याला त्या चैतन्य चूर्ण, आणि मग शेवटी काय म्हणतात ती, हा दारू, त्या चैतन्य काढा. म्हणजे काय या युगा. पण काय आहे, विनोद करायचा असेल, आपली मराठी भाषा जेवढी भारी आहे ना, की आपण जशी वळवणार तशी वळता. बरोबर आहे ना बुवा, आपण जशी भाषा वळवणार तशी वळता. आमच्या बाजूचा तो आमचा मोठो भाव, तो सासरवाडी गेलो, खऱ्या अर्थानं तो जायतच नव्हतो, पण बायको त्याका घेऊनच गेली. माका सोडूक चला म्हणजे चला, बाकी माका काय माहित नाही. तो गेलो आणि मग काय व्हायचा, त्याला थंय गेल्यावर सांगल्या बायको, बाबा बायको सांगल्या तू आता होय झोप, मी आता जाते घरात, माझी कामा भरपूर अडलेली आहे. तर त्याची ती सासू सांगा की अहो जाऊया न, असा काय आता एवढे इलाज ते आता जेवणच जावा ना. तरी पण तो थांबाक तयार नाही. पण कसा बसा आपला, हो आज काहीतरी स्पेशल करूया, कोंबडा कापूया. मग तो जेव थांबलो. जेव थांबल्यानंतर तो जेवण झाल्याने मग ती सासू सांगता आता एवढी रात्र झाली, आता झोपा आणि उद्या सकाळी कळते तुम्ही तुमची कामं तिकडे जावा. झालो, विषय सगळं ठरलो, झोपाची तयारी झाली आणि साक्षीन हतरून घालून ठेवल्या. आणि तो नंतर थईलो हतरुणाकडे बघल्यात आणि आपल्या साक्षी विचारता, काय विचारता, सासूबाई उषा काय ना. त्याच्यात गंमत म्हणजे त्यांच्या मेवण्याचं नाव होता उषा. हे आपलं बघता आणि सारखं विचारता, सासूबाई उषा काय ना. ते सासू टेन्शन मध्ये पडल्या, का आता काय सांगायचं उषा काय नाही का. तरी पण गपरावाग नाही आपलं, ओ सासूबाई उषा काय नाही. शेवटी सासूबाई कंटाळलेले सांगता, काय रे बाबा तुका सांगा, 4 वर्ष लग्नात झाली, उषा अजून काय नाही. तेव्हा तो सांगता तसं विषय नाही, अगे हतरून घातलं ना माका डोक्यापुढे उषा काय नाही.
म्हणजे आपली ही मराठी भाषा आपण जशी वळवणार तशी वळता. शब्द जरी ते असले आणि आपलं उच्चार जरी वेगळं असलो ना तरी त्याचो अर्थ ह्यो वेगळं होता. आता एखादी गोष्ट मी या बुवांका विचारलं, बुवांका जर माका विचारूचे आला की बाबा अमुक अमुक झालं तुका माहित हा, ही सिंपल भाषेत आपण विचारणार तुका माहित हा. पण एखादं जर रागा नसलो तुका ती माहित हा, शब्द ते पण अर्थ त्याचे वेगवेगळे. ही आपली भाषा. भाषा काळाक लय वेळ लागता काय काय वेळेत. हो या बुवांचा तसा झाला होता. काय व्हायचा, कटप्पा भेटलो त्यांना, कटप्पा भेटलो आणि तो आपलं त्याच्या मार्गे जाताना खेका पण त्याच्या भानगडीत पडायचा. हे त्याका जाऊन विचारतो, दे कटप्पा बाहुबलीक मारलं कशा, बाहुबलीक मारलं कशा. तो कटप्पा टेन्शन मध्ये गेलो, एका मराठी भाषा येईन आता सांगायचा कसा आहे का काय झालं आणि कसा झाला. तरी पण हे का काय धीर नाही. हो आपलं ते का ते कटप्पा त्या बाहुबलीक मारलं कसा ता माका सांग. कटप्पा कंटाळून आणि शेवटी उत्तर दिल्या, यम्मा नल्ला निम्मड्डा साळू गुंड आणला कोण आणलो उन्हा काय असता चिन्नू कुसकू हेंगाव काळाक नाही. पण आपला आता बाजी पाडवणार कशी म्हणून त्या कटप्पा म्हणतात ओके असं विषय म्हणजे तुझा बरोबर आहे आणि दैना वाट धरले. तसे भारी माणूसच. आणि टोपण नावाचा पण काय सांगण्याने बाळू आणि काय सुसू बिसू काय होय ना, बाळू होय ना. त्यांना माहिती आहे माझं नाव टोपण नाव बाळू. आता ते माका ते मागे झाली त्या का बरीच ते शेरबीर मारण्यात एक्सपर्ट. ते असं शेर मारल्याने कडक काय माहिता, एक असा बाळू एक असा काळू, एक असा बाळू एक असा काळू, मी एकटो सोडून सगळे हात वळू. यांना जोक मारल्या त्याबरोबर सगळे खवाळले आणि ह्याच्या कपड्यात भरल्याने वाळू आणि हे का कुठवल्याने, कारण तो कसं समुद्र किनाऱ्यात अगदी राहणारे असते. असू दे. या ठिकाणी खरोखर काय झालं, मैत्री आज बुवांची आणि आमची चांगली मैत्री आहे. आणि त्याच शिवाय तुम्ही आयोजक विशाल कदम आणि चेतन कदम खरोखर मैत्रीच्या हातात तुम्ही माका या बोलावं असं. आजकाल सत्य परिस्थिती मी सांगतोय, बरेच बुवा मी नाव कोणाक ठेवत नाही आणि बुवा तुमका पण मी या बोलत नाही उद्देशून, पण माझ्या ज्या कानार येतात आम्ही सांगतोय की एका बुवा जर तुम्ही ठरवलास ना तर तो काय सांगतो लो माझ्या जोडी अमुक अमुक बुवा द्यावा. ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही जर बोललास ना मग आमच्या ह्याका देऊया प्रणव घाडींका, ते का नको तो दुसरो एक द्यावा जोडी, आमचा त्यांचा बरा जमता. ही सध्याची सत्य परिस्थिती आहे. किती पेटला तरी तर मग जुळवून घेऊन त्यांची ते भारी रंगत जातात ना, हे विषय खरे म्हणजे. ज्या असंच वातावरण चालता. एक मी अनुभव असो घेतलोय ना, एक अनुभव एकान माका सांगल्यान, ती सत्य सांगल्यान की काय माका म्हणजे खरोखर माका माहित नाही, पण ज्यांना सांगल्यान तर मी सांगतोय की त्यांनी डबल वारी ठरवल्याने आणि माका माझं नाव त्यांनी पहिला ठरवल्याने नंतर त्या दुसऱ्या बुवांका त्यांनी फोन लावल्याने आणि सांगल्याने प्रणव घाडी बुवा जोडी कर. तेव्हा त्या बुवान सांगल्यान की प्रणव घाडी जोडी नको देऊ. कशा तर नाही तो देवस्की बिवस्की करता. वा आम्ही घाडी याव मान्य पण आमका आता करूकच नाही, आमका मर्यादा ना, आम्ही तर काय करू शकत ना. मी प्रामाणिकपणे ह्या पेटीवर आज मी बसलोय हरिनामावर. मी डबल बारी एक जेव्हा निघतय ना तेव्हा आई वडिलांच्या पाया पडते, घरातल्या देवाऱ्याच्या पाया पडते आणि माझी गुरुमाऊली त्यांना हवं तर कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. मी त्यांना पहिलं फोन करतोय की आज मी अमुक अमुक ठिकाणी डबल बारीत चाललोय. आमका बाकीचे हे धंदे नाही. ही सध्याची अशी परिस्थिती झालेली आहे. पण गजराला सुरुवात करतोय फक्त एक दोस्ती का तर मी गाणं घेतोय तुमच्या सर्वांसाठी आणि बुवा तुझ्यासाठी. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फिसाना, यारा
रहता दुनिया में लोगों रह जाती है दोस्ती कुछ भी नहीं रहता कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों रह जाती है दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी ओके गजराला सुरुवात करूया नवीन जुनी चाली एक एक गाणी येतच असतात आणि त्याचप्रमाणे एका जुन्या चालीवर गजर घेण्याचा प्रयत्न करतोय बुवा नवीन जुनी चाली कारण अलीकडे मी युट्यूबच्या माध्यमातून ऐकलंय बुवांच्या म्हणजे बुवांकडून त्या गाणं जरा मस्त खरोखर खरोखर तुम्ही बिंदास म्हणू शकता कारण ज्याच्या आवाजात ना चांगला वाटता त्या गाणं खरोखर काय ते फुलले रिक्षण होय आता कारण काय नवीन गाणी कायम येत असतं काय काय वेळी आपल्याला कळत पण नाही पण ती फेमस रील्स करायची लगेच इंस्टाग्राम का चल चू बायलोने बायलोने बनी बनी के बायलोने बनी बनी के मजतारम शिलालो दिले बायलोने वडकाटू वाडोलल्या वडकाटू बघला आमका त्याच्यात काय हाताव कळत नाही मग रील्स बघायची तरी काय सोशल मीडिया बुवानी मगाशी सांगितलं की मोबाईलचा प्रमाण लय वाढला बहिणीनं तुमच्याकडे पण उदाहरण देऊन त्यांना सांगल्या मोबाईलचा प्रमाण लय वाढला सुरुवात केल्या हे मोबाईल नसते हे मोबाईल काय झाला त्या दिवशी अशीच एक परिस्थिती झाली कंडक्टर एसटी जो प्रवास चालू होतो आणि एक मुलगी होती त्या मुलगी कंडक्टरने जाऊन एवढाच सांगल्या की पोरी मोबाईल तुला ना एक दिवस असा येईल ना की हा मोबाईल तुला कुठच्या कुठे नेऊन ठेवेल त्या ती जी पोरगी होती ना ती का आता भारी वाटला म्हणजे काय नाही काय मी मोबाईल वापरते म्हणजे काय नाही काय म्हणून नाही चालला तुमका कसा कळला तर तेव्हा कंडक्टर सांगता तुझं स्टॉप जाऊन 2 तास झाले आता डेपो जवळ येतो जरा पेटीचा आवाज सुरुवातीला वाढव हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंगया हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंगया कलियुगी हा जगताना हरिनामे रंगावे हरिनामे हा रंगताना हरिनामे हा रंगताना भगवंता साधारे मोहनिया ऐसा जाऊ नको
कुण्या कुणाचं जाऊ नको. सनभंगुर जीवन फुले, सनभंगुर जीवन फुले, सत्कर्मी व्हावे. टाळ मृदुंग घेऊन या भजनी रंगूतला. भक्तिभावाने परमेश्वरा सारे भजूतला. भक्ती ही भगवंताची सारथते जीवनाला. नामस्मरण येईल कामा भवसागर तरण्याला. नाव हे परमेश्वराचे, नाव हे परमेश्वराचे, हृदयाशी वसावे. हरिनामाचा महिमा काय वर्णू किती. अंगणाही कधी नाव हे बोधियले संती. काय आहे हरिनामाचा महिमा हा वर्णावात तितका कमी आहे. आणि हे नामस्मरण भंग नाही, नाम ज्याचे ठेविले अभंग ही संतवाणी सांगते. म्हणून त्याला अभंग म्हटलं जातं. ही संतांची परंपरा जी चालत आलेली आहे. आपल्याला कलियुगातलं भवसागर हे पार करण्यासाठी हा नामस्मरण हा मार्ग एकमेव आहे. या ठिकाणी बघा आज भक्तिमय वातावरण, अनेक कार्यक्रम राबवले गेले आणि आता हा भजनाचा कार्यक्रम ठेवला गेला. भजन हे काय ठेवलं जातं? कारण या ठिकाणी कदम बंधू मुंबई मंडळ यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. मी स्वीकारतोय, लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्तानं भजन ठेवलं. भजन हे काय आहे तर एक नामस्मरणाची गोष्ट आहे. ऑर्केस्ट्रा वगैरे सगळे कार्यक्रम असतात बरोबर ना, पण नामस्मरण त्याच्यात होत नाही. भजन हे एकमेव असं आहे. बुवाने सुद्धा मगाशी सांगितलं. आणि आज आम्ही जे भजन करतोय, 4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न देखील आम्ही करतोय आणि तुम्ही श्रवण करताय. आणि श्रवण हे सुद्धा नवविधा भक्तीमधली एक भक्ती आहे. त्यामुळे ही भक्ती तुमच्याकडून सुद्धा होते, हे कुठेतरी घेण्यासारखं आहे. आज सत्यनारायणची महापूजा असली की जिकडे तिकडे आज नवीन जुनी किती गाणी आली तरी ती जुनीची गाणी होती. जुनं ते सोनं. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐक सत्य नारायणाची. राजा मोठा महाथोर तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आणि एक नौका त्याच मार्गाने नाव भरले पूर्ण द्रव्यानी. होती या पारी साधू गाण्याची रीत पाहण्यास आल पूजनाची. उल्का त्याच बोले ऐकावे व्रत नारायणाचे असरावे.
त्याची पत्नी होती शिलवान, तयान नव्हते काही संतान, केला होता तो नमस्कारान. पती पत्नीला घरी जाण, कन्याही झाली त्यात रूपवान, कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले जानियाने. योगियाची ही कथा जाईना कधी रजा, जाईना कधी रजा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला. ज्ञानी जरा देव तिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखुमाईला. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करूया उदो अंबाबाईचा, मायेचा वाहे जरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे जरा शहरी कोल्हापुरा. होतोया राम दर्शनाचा. भंग नाही कधी नाव हे बोलियले संती. महती थोर या नामाची, तारक से धार जीवनी. दोष पडून सुख होती तू, सांगत ते संतवाणी. प्रणव हरी करनासी, प्रणव हरी करनासी, लीन होई भक्ती भावे. हरिनामे ह्या रंगताना, हरिनामे ह्या रंगताना, भगवंताचा धावे. विटेवरी उभारी, माझा पांडुरंग.
तुझ्या भजनी गंगा पालन करता कृपाळ पांडुरंग गाऊया कीर्ती माझा विठुरायाची गाऊया कीर्ती माझा विठुरायाची राजसा सुकुमार दिसे दिव्य मनोहर नगरी तुझी पंढरी मनवे तुझ करणारी कृपा तुझी आम्हावरी तुझे